त्यांनी फार कष्ट करून शिवसेनेची स्थापना केली आणि तो पक्षही कष्टांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या नेत्यांमुळे बांधला। दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली, पण आज उद्धवजी आणि राजजी एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक छापलेलं देखील आहे। त्यामध्ये राहुल गांधी म्हणतात की महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये फिक्सिंग झालेलं आहे, तर ते दाखले देखील देण्यात आलेले आहे। मतदान आहे त्यापेक्षा जास्त मतदान झालंय, पुढाऱ्यांची पळवापळव झाली, अशा प्रकारचे त्यांनी मतं मांडलेले आहेत आणि फिक्सिंग झाले महाराष्ट्राच्या निवडणुकीत। मी आज सकाळीच आदरणीय पवार साहेबांनी आणि मी दोघांनीही तो लेखही वाचला, त्याच्यावर आमची चर्चाही झाली आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशन कडेही जाऊन आलेला आहे। ही माहिती इलेक्शन कमिशन कडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशन कडून काय उत्तर येतं। काही 10 तारखेला वर्धापन दिन आहे राष्ट्रवादीचा, दोन्ही राष्ट्रवादी वर्धापन दिन साजरा करतात, तर कसं बघतात तुम्ही? आता कसं काय बघणार, आता कोर्टात केस चालू आहे आणि स्थापना त्या पक्षाची झाली। हा सगळा 26 वर्षाचा प्रवास हा उभ्या महाराष्ट्र नाही देशाने पाहिलेला आहे, त्यामुळे वेगळं काही त्याच्यात बोलायची गरज मला तरी आता वाटत नाही। 2 वर्षांपासून पवार कुटुंब एकत्र आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, घरगुती संबंध आहेत, पण राजकीय दृष्ट्या विभक्त झाले। पण आता दोन्ही बहीण भाऊ एकत्र येऊ इच्छितात, तर मधली लोक जे बेरोजगार होणार आहेत त्यांचा विरोध दिसतोय सगळ्या गोष्टींना। असं नसतं, संघटना ही सगळ्यांच्या मुळे चालते, असं एका व्यक्तीमुळे नाही। संघटनेत प्रत्येक छोटो शेवटचा कार्यकर्ता तो झेंडा घेऊन उभा राहतो, तोही तेवढाच महत्वाचा असतो। संघटना ही फक्त नेत्यांमुळे चालतेच, पण त्याबरोबर कार्यकर्ते हा सगळ्यात महत्वाचा आणि त्याच्यातला केंद्रबिंदू असतो, कारण का शेवटी तो लढत असतो, रस्त्यावर झेंडा घेऊन तो उभा असतो आणि त्याच्यामुळे या गोष्टी होत राहतात। आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये लोक बोलत राहतात, त्याच्यामुळे फार आपण ते मनावर घ्यायचं नसतं। आपण का निवडून आलेलो, लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही निवडून आलेलो आहोत। ती कामात सातत्य ठेवून महाराष्ट्र आणि भारताची सेवा करणं हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघाने याच्यासाठीच मला निवडून दिलेलं आहे। त्यामुळे कामात सातत्य ठेवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न मी करत असते। काही लोक असं म्हणतात की विशेष करून सुनील तटकरे आणि प्रफुल्लभाई पटेल हे जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्या दोघांची जास्त अडचण होईल म्हणून ते जास्त होऊ देत नाही असंही बोललं जातं। मला याची माहिती नाही, पण प्रफुल्लभाईंची आणि माझी अनेक वेळा अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होत असते। काही महत्वाचे विषय असतात, याच्यामध्ये मी आजही मी ऑन रेकॉर्ड हे सांगते की माननीय प्रफुल्लभाईंचे मी मार्गदर्शनही घेते। अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्येही काम केलेलं आहे, त्याच्यामुळे अनेक इंटरनॅशनल इश्यूज असतात, याच्यात अनेक वेळा पार्लमेंटमध्ये त्यांचा खूप मोठा अनुभव पार्लमेंटचा राहिलेला आहे। त्याच्यामुळे प्रफुल्लभाईंच्या कडून मी स्वतःही त्यांना अनेक वेळा फोन करते, त्यांचं मार्गदर्शन मी घेत असते। आणि असे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर आनंदच, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।